हॅलो फ्रेंड्स, वन्स अगेन तुमचं आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण काल पहिला व्हिडिओ बघितला होता लिव्हिंग बर्डचा, ज्यामध्ये आपण बायोलॉजीची डेफिनेशन, त्यानंतर लाईफ म्हणजे काय आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ सुरू केल्या होत्या. कालच्या लेक्चरमध्ये आपण 4 कॅरेक्टरिस्टिक बघितल्या, ज्यामध्ये आपण बघितलं की लाईफची पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे डेफिनाइट शेप अँड साईज, त्याच्यानंतर ग्रोथ, मग रिप्रोडक्शन आणि ऑर्गनायझेशन. आज आपण लाईफ किंवा लिव्हिंग थिंगच्या बाकीच्या कॅरेक्टरिस्टिक्स डिस्कस करणार आहोत. पण त्या डिस्कस करण्याआधी एक गोष्ट आपण मेन्शन करूया. याआधी नीटला हा क्वेश्चन येऊन गेला आहे. आपण ऑर्गॅनिझम 2 प्रकारचे म्हणतो, एक लोअर ऑर्गॅनिझम आणि दुसरा हायर ऑर्गॅनिझम. लोअर ऑर्गॅनिझम आणि हायर ऑर्गॅनिझम जर आपण ऑब्झर्व केलं तर लोअर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर म्युच्युअली इन्क्लुझिव्ह इव्हेंट्स. मी ते का ते पण सांगतो. तसंच तुम्ही जर हायर ऑर्गॅनिझममध्ये विचार केला तर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. याआधी नीटला हा क्वेश्चन येऊन गेलाय. आता लोअरमध्ये इन्क्लुझिव्ह हा का शब्द आहे आणि हायरमध्ये एक्सक्लुझिव्ह का शब्द आहे. जर आपण लोअर ऑर्गॅनिझममध्ये विचार केला, से अमिबा आहे, पॅरामोशियम आहे, तर त्यांच्यामध्ये ग्रोथ म्हणजेच रिप्रोडक्शन किंवा रिप्रोडक्शन म्हणजेच ग्रोथ, दोन्ही शब्दाचा अर्थ त्यांच्यामध्ये सेमच आहे, अर्थ वेगळा नाही. पण आपल्यासारख्या ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे हायर ऑर्गॅनिझममध्ये विचार केला तर ग्रोथ म्हणजे बॉडीचं मास वाढणे आणि रिप्रोडक्शन म्हणजे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल वाढणे. त्यामुळे आपल्यामध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स आहेत, तर लोअर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे इन्क्लुझिव्ह इव्हेंट्स आहेत. हे एकदा नीटला येऊन गेलेले क्वेश्चन आहेत. फक्त प्रॉब्लेम असा होतो की इन्क्लुझिव्ह कुठं म्हणायचं आणि एक्सक्लुझिव्ह कुठं म्हणायचं. देन आता आपण पुढची त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स बघूया, दॅट इज होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस म्हणजे काय, तर इट इज ॲन ॲबिलिटी, इट इज ॲन ॲबिलिटी टू मेंटेन इंटरनल एन्व्हायरमेंट favorable to external environment. याचा अर्थ काय बघा. समजा बाहेर खूप थंडी पडली तर आपण काय करतो, तर आपण थोडा जाळापुढं शेकतो. समजा बाहेर खूप उष्णता आहे तर आपण फॅन खाली बसतो. म्हणजे काय करतो, तर बाहेरची जी एन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी आपण आपल्या बॉडीला मेंटेन करून घेतो की आपल्या इंटरनल एन्व्हायरमेंट आणि बाहेरची एन्व्हायरमेंट कशी झाली पाहिजे, एकसारखी झाली पाहिजे. या प्रोसेसलाच आपण म्हणणार आहे होमिओस्टॅसिस. इट इज ॲन ॲबिलिटी टू मेंटेन इंटरनल एन्व्हायरमेंट ऑन चेंजिंग एक्सटर्नल एन्व्हायरमेंट किंवा टू मेंटेन इंटरनल एन्व्हायरमेंट फेवरेबल टू एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. बाहेरची एन्व्हायरमेंट जरी बदलली तरी आपली आतली एन्व्हायरमेंट एक कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न, म्हणजेच त्याला आपण म्हणणार आहे होमिओस्टॅसिस. यामध्ये आपण एक 2-3 टर्मिनॉलॉजी मेन्शन करणार आहे. एक पहिली टर्म दॅट इज होमिओथर्म्स. होमिओथर्म्स म्हणजे असे ॲनिमल येतात की ज्यांच्यामध्ये बॉडी टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे आपण किंवा बर्ड किंवा मॅमल्स की ज्यांच्यामध्ये बॉडी टेम्परेचर हे ऑलवेज कॉन्स्टंट असतं. त्याच्यानंतर दुसरे येतात, त्यांना म्हटलं जातं पोइकिलोथर्म्स. पोइकिलोथर्म्स म्हणजे कोण, तर यांनाच आपण म्हणणार आहे कोल्ड ब्लडेड ॲनिमल. म्हणजे असे ॲनिमल्स की ज्यांचं ब्लड कसं असतं,
कोल्ड असतं, फॉर एक्झाम्पल स्नेक. त्याच्यानंतर तिसरी टर्मिनॉलॉजी येते, त्याला म्हटलं जातं इक्टोथर्म्स. आता हे जे इक्टोथर्म असतात यांचं वैशिष्ट्य असं आहे, दे ॲब्सॉर्ब हीट फ्रॉम सराउंडिंग्स. त्यांचं शरीर गरम ठेवायचं असतं त्यांना, पण ते स्वतः हीट तयार करू शकत नाहीत, म्हणून ते लागणारी हीट काय करतात, सराउंडिंगमधून ॲब्सॉर्ब करतात, किंवा त्यांच्याकडं असलेली हीटमधली बरीचशी हीट एनर्जी लॉस पण होत असते. त्याच्यानंतर येतात एंडोथर्म्स. हे जे एंडोथर्म आहेत याचं मात्र वैशिष्ट्य आहे, दे प्रोड्यूस हीट, ते हीट तयार करतात, अँड हॅव इन्सुलेटिंग डिव्हाइस. दे प्रोड्यूस हीट अँड हॅव इन्सुलेटिंग डिव्हाइस टू रिड्यूस लॉस ऑफ हीट. शरीरातून हीटचा जो लॉस होतो तो होऊ नये म्हणून त्यांच्याकडे असतं इन्सुलेटिंग डिव्हाइस. बघा, यामध्ये बर्ड येतात, यामध्ये मॅमल्स येतात, यामध्ये ह्युमन बिंग येतो. यामध्ये स्नेक किंवा आपला फ्रॉग हा कोल्ड ब्लडेडमध्ये येतो. त्यानंतर हे जे आहेत यामध्ये लोअर व्हर्टिब्रेट येतात किंवा काही इनव्हर्टिब्रेट येतात. दे ॲब्सॉर्ब हीट फ्रॉम सराउंडिंग, इक्टोथर्म. आणि त्यानंतर येतात एंडोथर्म. यामध्ये काही फिशेस आहेत, ज्यामध्ये सोल्ड फिश येतो, ट्युनिका येतो, की जे हीट तयार करतात स्वतः, पण ती लॉस होत नाही त्यांच्यातली हीट. का तर त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलेटिंग डिव्हाइस असतं बॉडीच्या आतल्या बाजूला, की ज्यामुळे त्यांच्या शरीरातून हीटचा लॉस होत नाही. ही झाली पुढची कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज होमिओस्टॅसिस. त्याच्यानंतर 6वी कॅरेक्टरिस्टिक आहे, ज्याला आपण म्हणणार आहे इव्होल्यूशन. आपल्याला माहिती आहे की लिव्हिंग म्हटलं की इव्होल्यूशन होणारच. इव्होल्यूशन म्हणजे आपण काय डिफाईन करूया, तर इव्होल्यूशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. म्हणजे आत्ता जी अस्तित्वात आहे त्या स्पीसीजपासून नवीन स्पीसीज तयार होणं, त्याला आपण म्हणतो इव्होल्यूशन. पण इव्होल्यूशन हे लगेच होत नाही. इव्होल्यूशन ही व्हेरी स्लो प्रोसेस आहे. नंबर ऑफ व्हेरिएशन्स ज्यावेळी ॲक्युमुलेट होतात त्याला बराच वेळ लागतो, आणि मग असे नंबर ऑफ व्हेरिएशन्स ॲक्युमुलेट झाले की मग जो ऑर्गॅनिझम तयार होतो तो काय झालेला असतो, इव्हॉल्व झालेला असतो. मग आपल्याला माहिती आहे की लिव्हिंगमध्ये इव्होल्यूशन सुद्धा बघायला मिळणारी गोष्ट आहे, की जी खूप कॉमन गोष्ट आहे. त्याच्यानंतर लिव्हिंग थिंगची पुढची कॅरेक्टरिस्टिक आहे ती म्हणजे आपण सांगू शकतो ते म्हणजे लोकोमोशन. लिव्हिंग थिंगमध्ये लोकोमोशन एक बघायला मिळतं, किंवा लोकोमोशन बघण्यापेक्षा आपण असं म्हणूया की लिव्हिंग थिंगमध्ये मुवमेंट्स बघायला मिळतात. मुवमेंट्स 2 प्रकारचे असतात, इथं मेन्शन करतो. इकडं मूवमेंट ऑफ बॉडी पार्ट आणि दुसरं मूवमेंट ऑफ एंटायर बॉडी. म्हणजे बघा, मी जर झाड म्हटलं तर त्याचं फक्त पान, फांदी हे हलणार, झाड स्वतः कुठं जाणार नाही, त्याला आपण म्हणणार मूवमेंट ऑफ बॉडी पार्ट. पण आपल्यामध्ये बोलायला गेलो तर आपली एंटायर बॉडीची काय होते, मूवमेंट. जर एंटायर बॉडीची जर मूवमेंट होत असेल तर त्या फिनॉमिनॉनला आपण म्हणतो लोकोमोशन. त्या फिनॉमिनॉनला आपण काय म्हणतो, लोकोमोशन. लोकोमोशन का होतं तर इन सर्च ऑफ फूड, इन सर्च ऑफ प्रे, इन सर्च ऑफ पार्टनर फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग या सगळ्यासाठी काय लागते, मूवमेंट लागते. कुणाला तर आपल्यासारख्या ऑर्गॅनिझमला मूवमेंट लागते, आणि आपल्यासारख्या ऑर्गॅनिझममध्ये जी मूवमेंट बघायला मिळते तिला आपण म्हणणार आहे लोकोमोशन. आणि नॉर्मली प्लांटमध्ये फक्त मूवमेंट ऑफ बॉडी पार्ट. ही एक
काय म्हणूया लिव्हिंग थिंगची कॅरेक्टरिस्टिक आहे ती म्हणजे मुवमेंट. लिव्हिंग थिंगची आणखीन एक कॅरेक्टरिस्टिक आहे जी खूप महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याला आपण म्हणतो मेटाबॉलिझम. बघा मेटाबॉलिझम म्हणजे काय, एखाद्या ऑर्गॅनिझमच्या शरीरात होणाऱ्या सगळ्या रिएक्शन्स, या सगळ्या रिएक्शनची बेरीज म्हणजेच मेटाबॉलिझम. म्हणजे समजा आपण आपला विचार केला तर आपल्या शरीरामध्ये ज्या काही रिएक्शन होत आहेत त्या सगळ्या रिएक्शनची जर सम केली तर त्या समला आपण काय म्हणणार आहे मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझममध्ये दोन प्रकार येतात. एक येते त्याला आपण म्हणणार आहे ॲनाबॉलिझम आणि दुसरं त्याला आपण म्हणणार आहे कॅटाबॉलिझम. ॲनाबॉलिझम म्हणजे काय, तर ॲनाबॉलिझम म्हणजे सिम्पली कन्स्ट्रक्टिव्ह रिएक्शन्स. ॲनाबॉलिझम म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह रिएक्शन्स आणि कॅटाबॉलिझम म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह रिएक्शन्स. बघा मी दोन्हीचं उदाहरण देतो. प्लांटमध्ये जर फोटोसिंथेसिस झालं तर फूड तयार होतं, मग फूड काय झालं तयार झालं, म्हणून कन्स्ट्रक्टिव्ह रिएक्शनचं एक्झाम्पल येईल फोटोसिंथेसिस. काय एक्झाम्पल येईल फोटोसिंथेसिस. आता आपल्यामध्ये बोलूया, आपण खाल्लेल्या फूडपासून आपण एनर्जी बनवतो. खाल्लेल्या फूडपासून आपण एनर्जी बनवतो. मग खाल्लेल्या फूडपासून एनर्जी बनवणे म्हणजे फूडचंच काय केलं डिस्ट्रक्शन झालं, ज्यामुळे एनर्जी तयार झाली. म्हणून याचं उदाहरण आहे रेस्पिरेशन. कन्स्ट्रक्टिव्ह रिएक्शनमध्ये येतं फोटोसिंथेसिस, डिस्ट्रक्टिव्ह रिएक्शनमध्ये येतं रेस्पिरेशन. हे झालं मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे शरीरामध्ये होणाऱ्या ज्या काही रिएक्शन आहेत मग त्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह असतात, त्यामध्ये डिस्ट्रक्टिव्ह असतात, या दोन्ही रिएक्शनची सम म्हणजेच मेटाबॉलिझम. आता थोडं वेगळा विचार करूया. बघा आपण एक शब्द बऱ्याचदा ऐकतो इन विवो टेस्ट, की ज्या लॅबोरेटरीमध्ये केल्या जातात. इथं मी बोलतो त्याच्याबद्दल इन विवो टेस्ट किंवा इन विट्रो टेस्ट म्हणा आपण त्याला, सॉरी इन विट्रो टेस्ट, इन विट्रो फर्टिलायझेशन वगैरे. आता बऱ्याचदा याच्यावरती नीटला विचारलं जातं की इन विट्रो टेस्ट म्हणजे काय. बघा मी असं केलं की आपल्या तोंडामध्ये लाळ आहे, लाळेमध्ये एन्झाईम आहेत की जे फूडचं काय म्हणूया डायजेशन सुरू होतं आपल्या तोंडामध्येच. आता फूडचं जर डायजेशन तोंडामध्येच होत असेल तर लाळेमध्ये एक एन्झाईम आहे त्याला आपण म्हणतो अमायलेज, जो काय करतो तर स्टार्चचं डायजेशन करतो. मग मी तीच लाळ जर टेस्ट ट्यूबमध्ये घेतली आणि थोडं स्टार्च ॲड केलं तर ती रिएक्शन होणार आहे. ती रिएक्शन होणार आहे म्हणजे ती रिएक्शन होण्यासाठी माझ्या बॉडीची गरज नाही लागली. ती रिएक्शन कुठं झाली टेस्ट ट्यूबमध्ये झाली. मग टेस्ट ट्यूबमध्ये केल्या जाणाऱ्या टेस्टला आपण म्हणणार आहे इन विट्रो टेस्ट. आपण एक गोष्ट मेन्शन करूया. बघा इन विट्रो टेस्ट जे असतात ना दे आर नायदर लिव्हिंग नॉर नॉन लिव्हिंग. इन विट्रो टेस्ट ह्या लिव्हिंग पण नसतात आणि नॉन लिव्हिंग पण नसतात. पण बघा दे आर लिव्हिंग रिएक्शन्स, दे आर लिव्हिंग रिएक्शन्स बट नॉट लिव्हिंग थिंग्स. इन विट्रो ज्या टेस्ट असतात त्या लिव्हिंग रिएक्शन असतात पण त्या लिव्हिंग थिंग मात्र नाहीत, म्हणजे ते जिवंत आहे असं आपण म्हणणार नाही. आता ह्या झाल्या आणखीन काही प्रॉपर्टी ज्यामध्ये आपण बघितलं होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीची एन्व्हायरमेंट एक्सटर्नल एन्व्हायरमेंटशी मॅच करण्याचा प्रयत्न करतो, याला आपण म्हणणार होमिओस्टॅसिस. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण 4 प्रकार बघितले. होमिओथर्म, वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स, सिम्पली सोप्या भाषेत. ओइकिलोथर्म्स, कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. होमिओथर्मला आपण काय म्हटलं वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. त्याच्यानंतर इक्टोथर्म, त्यांना लागणारी जी हीट आहे ते सराउंडिंग म्हणून ॲब्सॉर्ब करतात. एंडोथर्म, हीट स्वतः तयार करतात प्लस इन्सुलेटिंग डिव्हाइस असतं की ज्याचा उपयोग करून त्यांचा हीट लॉस होत नाही. असं का म्हणतोय बघा, हीट आपण पण तयार करतो पण आपल्यामध्ये जर एक्सेस हीट तयार झाली तर ती आपली लॉस होते, त्यामुळे आपण यामध्ये येत नाही. देन इव्होल्यूशन,
आधी जी स्पेसीज आहे त्या स्पेसीजमध्ये व्हेरिएशन्स ॲक्युमुलेट होतात आणि नंतर त्याच्यापासून नवीन स्पेसीज तयार होते. त्या प्रोसेसला म्हणतो आपण इव्होल्युशन. त्याच्यानंतर मुवमेंट, जर बॉडी पार्टची मुवमेंट झाली किंवा एंटायर बॉडीची मुवमेंट झाली तर त्याला आपण मुवमेंट असं म्हणणार आहे. जर एंटायर बॉडीची मुवमेंट झाली तर त्याला आपण लोकोमोशन असं म्हणतोय. त्याच्यानंतर मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझममध्ये ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम, आणि आपण बघितलं इन विट्रो टेस्ट. आपण आणखीन 1-2 कॅरेक्टरिस्टिक बघणार आहे. आपल्या 8 कॅरेक्टरिस्टिक झाल्यात. मी तर फार तर कॅरेक्टरिस्टिक मेन्शन करतो. 6वं आपण बघितलं इव्होल्युशन, इथं लिहितो इव्होल्युशन. त्यानंतर 7वं आपण बघितलं मुवमेंट्स. त्यानंतर 8वी कॅरेक्टरिस्टिक आत्ताच आपण डिस्कस केली, ते म्हणजे मेटाबॉलिझम. ओके, आता 8 कॅरेक्टरिस्टिक झाल्या. 9वी कॅरेक्टरिस्टिक बघा. प्रत्येक लिव्हिंग थिंगमध्ये कॅरेक्टरिस्टिक बघायला मिळते की ज्यामुळं आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग असं डिफरन्शिएशन करू शकतो. ते म्हणजे लिव्हिंगमध्ये बघायला मिळते डेथ. लिव्हिंगमध्ये बघायला मिळते डेथ. डेथ म्हणजे तर सिंपलमध्ये आपण म्हणतो की जी काही बॉडी आहे तिचं नॉर्मल जे फंक्शनिंग आहे ते थांबून जातं. डेथ 2 प्रकारचे असतात. एक असते नॅचरल डेथ आणि दुसरी असते ॲक्सिडेंटल डेथ. म्हणजे काहीतरी ॲक्सिडेंट झाला त्यामुळे आलेली डेथ. नॅचरलमध्ये पण 2 प्रकार येतात. एक येते बायोलॉजिकल डेथ आणि दुसरी येते क्लिनिकल डेथ. क्लिनिकल डेथमध्ये काय होतं तर हार्टचं फंक्शनिंग थांबतं. आय रिपीट, क्लिनिकल डेथमध्ये काय होतं, हार्टचं फंक्शनिंग थांबतं किंवा रेस्पिरेटरी सिस्टम काम करायची थांबते आणि त्यामुळे डेथ बघायला मिळते. पण बायोलॉजिकल डेथ म्हणजे काय तर बायोलॉजिकल डेथमध्ये सेल फंक्शनिंग थांबतं. हळूहळू वय झाल्यामुळं सेल आपलं नॉर्मल फंक्शनिंग कमी कमी करतात आणि एक वेळ येते की ज्यावेळी सेल आपलं काम करू शकत नाही त्यावेळी सेलच डाय होते. त्यामुळे येणारी डेथ म्हणजे बायोलॉजिकल डेथ. म्हणजे आपण म्हणतो की वय झालं होतं त्यामुळं डेथ झाली, दॅट इज बायोलॉजिकल डेथ. पण क्लिनिकल डेथमध्ये मात्र हार्ट अटॅक, रेस्पिरेटरी ट्रॅकचा फेल्युअर ही क्लिनिकल डेथ आहे. ओके, देन आणखीन एक कॅरेक्टरिस्टिक लिव्हिंग थिंगमध्ये बघायला मिळते ज्याला आपण म्हणणार आहे एजिंग. एजिंग म्हणजे काय रे तर नॉर्मल फंक्शनिंग ऑफ बायोमॉलिक्युल्स and cells are becomes slow due to age. जसं की आपण म्हणतो की वय झाल्यानंतर काही गोष्टी आता होत नाही, त्यावेळी नक्की काय झालेलं असतं तर शरीरामध्ये जे बायोमॉलिक्यूल आहेत, शरीरामध्ये ज्या सेल आहेत त्या आपलं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ते हळूहळू त्यांचं कमी होतं. आणि हे जे सेलचं किंवा बायोमॉलिक्यूलचं नॉर्मल फंक्शनिंग कमी होणं आहे यालाच आपण म्हणणार आहे एजिंग. ही एक लिव्हिंग बिंगची आणखीन कॅरेक्टरिस्टिक आहे. लिव्हिंग बिंगची आणखीन एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे ज्याला आपण म्हणणार आहे ॲडॅप्टेशन्स किंवा ॲडॅप्टेशन म्हणूया. लिव्हिंग थिंगमध्ये ॲडॅप्टेशन बघायला मिळतं. ॲडॅप्टेशन 2 प्रकारचे असतात. एक लॉंग टर्म ॲडॅप्टेशन असतं आणि दुसरं शॉर्ट टर्म ॲडॅप्टेशन असतं. दोन्हीबद्दल बोलूया आपण. लॉंग टर्म ॲडॅप्टेशन म्हणजे काय बघा, समजा बेडूक आहे तर त्याचा जन्म पाण्यामध्ये होतो ज्याला आपण टॅडपोल असं म्हणतो. हा जो टॅडपोल असतो ना तो त्याच्या स्किन थ्रू श्वासोच्छ्वास करतो, रेस्पिरेशन करतो. त्याच्यामध्ये
लंग्स ज्यावेळी डेव्हलप होतात त्यावेळी तो मोठा होतो आणि तो पाण्यातून बाहेर येतो. मग त्यावेळी काय झालेलं असतं तर त्याच्या लंग डेव्हलप झाल्यामुळं आता मात्र तो श्वास घेण्यासाठी त्याच्या फुफ्फुसाचा उपयोग करतो. त्यानंतर मात्र पूर्ण आयुष्यभर मात्र तो फुफ्फुसाचाच उपयोग करतो श्वास घेण्यासाठी. हे त्याचं झालं लॉंग टर्म ॲडॅप्टेशन. शॉर्ट टर्म ॲडॅप्टेशन बघा, समजा आपण उन्हामध्ये बाहेर पडलो, खूप कडक ऊन आहे, तर आपली स्किन काळी पडते. मग हे झालं शॉर्ट टर्म ॲडॅप्टेशन. पण आपण एकदा उन्हातून परत सावलीमध्ये आलो, घरी आलो की मग काही वेळानंतर आपला जो नॉर्मल स्किनचा कलर आहे तो कलर परत येतो. मग अशा ॲडॅप्टेशनला आपण म्हणणार शॉर्ट टर्म ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन हे सुद्धा लिव्हिंग बिंगचं खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. ॲडॅप्टेशनमुळे तर खरं व्हेरिएशन्स आपल्याला बघायला मिळतात. कोण स्किननं श्वास घेतं, कोण कल्ल्यानं श्वास घेतं, कोण फुफ्फुसानं श्वास घेतं, आपण बघतो. हे सगळं दुसरं दिसेल काही नसून काय आहे, ॲडॅप्टेशन आहे. आणि लिव्हिंग थिंगमध्ये शेवटची आणि खूप महत्त्वाची एक कॅरेक्टरिस्टिक बघायला मिळते, त्याला म्हटलं जातं इरिटॅबिलिटी. मी असं म्हणेन की ही कॅरेक्टरिस्टिक सांगितल्याशिवाय तुम्ही लिव्हिंग थिंग डिफाईनच करू शकत नाही. मग आता इरिटॅबिलिटी म्हणजेच काय, तर त्याला दुसरा शब्द आहे कॉन्शियसनेस. किंवा त्याला म्हणूया आपण स्टिम्युलाय. बघा, गरम भांडं आहे, मी जर त्याला जाऊन हात लावला तर लगेच हात मी बाजूला काढतो. याच प्रोसेसला मी म्हणणार आहे इरिटॅबिलिटी. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये स्टिम्युलस आहे, त्या स्टिम्युलसला मी म्हणणार इरिटॅबिलिटी. हे जे स्टिम्युलाय आहेत ते दोन प्रकारचे असतात. एक स्टिम्युलाय असतो इंटरनल स्टिम्युलाय, दुसरा स्टिम्युलाय असतो ज्याला आपण म्हणणार आहे एक्सटर्नल स्टिम्युलाय. इंटरनल स्टिम्युलाय म्हणजे काय, तर आपल्याला आतूनच वाटतं की तहान लागली, आपल्याला आतूनच वाटतं की भूक लागली, म्हणजे थर्स्ट, हंगर, किंवा आपल्याला आपण आतूनच म्हणतो की झोप आली. आपल्याला बाहेरून कुणाला सांगावं लागत नाही, बरोबर. या झाल्या इंटरनल स्टिम्युलाय. मी मगाशी जे एक्झाम्पल सांगितलं की जर गरम पाण्याचं भांडं असेल किंवा गरम भांडं असेल, मी त्याला टच केला रे केला की लगेच माझा हात रिमूव्ह होतो, याला म्हणणार मी एक्सटर्नल स्टिम्युलाय. किंवा सनलाईट आहे, बरोबर. सनलाईट आली की लगेच आपण लगेच काय करतो की डोक्यावर टोपी वगैरे घेतो. हे सगळा कसला स्टिम्युलाय आहे, एक्सटर्नल स्टिम्युलाय. प्लांटमध्ये सुद्धा स्टिम्युलस खूप महत्त्वाचा आहे. बघा, आपण बघितलं असेल, झाड जर एखाद्या घराच्या सावलीमध्ये असेल तर ते झाड जिकडं उजेड असेल, म्हणजे जिकडं सूर्यप्रकाश असेल त्या दिशेला झुकलेलं बघायला मिळतं आपल्याला. मग ह्यावेळी प्लांट काय करतो, तर तो लाईटच्या स्टिम्युलसकडं झुकतो. म्हणून हे इंटरनल किंवा एक्सटर्नल स्टिम्युलाय आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. आता एक वेगळी गोष्ट असं आहे की जर एखादा पर्सन ब्रेन डेड असेल तर त्याला जिवंत म्हणायचा का त्याला मेलेला म्हणायचं, असं एकदा विचारलेलं होतं. तुमच्या डायजेस्टमध्ये पण 11वीचा तसा क्वेश्चन आहे. क्लिनिकली काय म्हणणार, तर ब्रेन डेड माणसामध्ये हे झिरो झालेलं असतं, त्याला कसलाही कॉन्शियसनेस नसतो. आणि डेफिनेशन अशी आहे की जर कॉन्शियसनेसच नसेल तर त्याला लिव्हिंग थिंग म्हणता येत नाही. प्रत्येक लिव्हिंग थिंगला इरिटॅबिलिटी ही असतेच असते. म्हणून ब्रेन डेड जर कुणी असेल तर त्याला क्लिनिकली डेथच असं समजलं जातं. हे होत्या एकूण 12 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग थिंग किंवा लाईफ. आपण बघितलं शेप अँड साईज, ग्रोथ, रिप्रोडक्शन, ऑर्गनायझेशन, होमिओस्टॅसिस, इव्होल्युशन, मूवमेंट, मेटाबॉलिझम, डेथ, एजिंग, ॲडॅप्टेशन आणि फायनली इरिटॅबिलिटी. आता आजच्या व्हिडिओचा शेवटचा पार्ट तो म्हणजे लिव्हिंग कुणाला म्हणायचं, आपण कुणाला लिव्हिंग म्हणू शकतो. तर बघा, लिव्हिंग म्हणजे कोण, तर सेल्फ रेप्लिकेटिंग म्हणजे जे स्वतः ज्यांची ग्रोथ होते किंवा स्वतः ज्यांचं रिप्रोडक्शन होतं. इव्हॉल्विंग किंवा ज्यांचं स्वतः इव्होल्युशन होतं. सेल्फ रेप्लिकेटिंग, इव्हॉल्विंग अँड
सेल्फ रेग्युलेटिंग म्हणजे ज्याच्यामध्ये मेटाबॉलिझम बघायला मिळतं. सेल्फ रेप्लिकेटिंग, इव्हॉल्विंग अँड सेल्फ रेग्युलेटिंग इंटरॅक्टिंग सिस्टीम that can respond to external stimuli is called living. जो स्वतः रेप्लिकेट होतो, जो स्वतः इव्हॉल्व होतो, जो स्वतः रेग्युलेटिंग असतो, म्हणजेच मेटाबॉलिझम ज्याच्यामध्ये असतं, अशा इंटरॅक्टिंग सिस्टमला की जी एक्सटर्नल स्टिम्युलायला रिस्पॉन्ड करते, आपण म्हणणार आहे लिव्हिंग. ओके, हे होतं लिव्हिंग म्हणजे काय आणि लिव्हिंगच्या कॅरेक्टरिस्टिक्स.